आज आपण जे जे हॉस्पिटल मुंबईतलं जे आहे त्या ठिकाणी आलेले आहोत आणि तिथल्या ज्या परिचारिका आहेत त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. तिकडच्या रुग्णांकडे आपलं कुटुंब समजून कायम जितकी म्हणून अविरत सेवा करता येईल तेवढी सेवा करणाऱ्या या सगळ्या परिचारिका, महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभर ज्या ज्या शुश्रूषा करणाऱ्या तमाम परिचारिका आहेत त्यांच्या सुखासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करूया, टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. कायम सेवा करणाऱ्या या माऊलींच्या सुखासाठी प्रार्थना करून आता आपण या खेळाला सुरुवात करणार आहोत. या आलेल्या माऊलींसाठी हा पहिला खेळ. या खेळामध्ये 4 स्थानकं या ठिकाणी असणार आहेत. ती 4 स्थानकं ठेवल्यानंतर संगीत सुरू होईल. त्या म्युझिकच्या तालावर, त्या नादावरती आपल्याला ठेका धरायचा आहे. त्या ठेक्यावरती फेर धरत असताना ज्या क्षणी ते संगीत थांबेल, ते संगीत थांबल्यानंतर 4 स्टेशनपैकी जे स्टेशन आवडेल त्या स्टेशनवरती जाऊन या सगळ्या माऊलींनी उभं राहायचं आणि मग त्यानंतर एक चिठ्ठी निघणार एका स्टेशनची. ज्या स्टेशनची चिठ्ठी जाहीर होणार त्या एका स्टेशनवरच्या सगळ्या माऊलींना स्टेशनवरून उतरावं लागणार. कारण खेळ आहे, तेव्हा या खेळात काय घडणार बघूया आणि किती अधिक माऊली पुढच्या टप्प्यावर दाखल होणार तेही बघूया. आंबा या 4 चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी जाहीर होणार आहे. या चिठ्ठीमध्ये ज्या स्टेशनचं नाव आहे ते आउट होणार आणि आहे शंख. थांबा. एकदा टाकलेली चिठ्ठी आपण परत काढणार नाही असं नाहीये. आणि आता ही चिठ्ठी आहे तलवार. म्युझिक. थांबा. आता जी चिठ्ठी काढणार त्या चिठ्ठीत जितक्या जणी आहेत तितक्या आउट होणार. आला 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 आली 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 चिठ्ठी. त्रिशूळ. म्युझिक. आता मी 2 चिठ्ठ्या काढणार आहे. तेव्हा आता या 2 चिठ्ठ्या ज्या मी काढणार त्या कुठल्या असणार ते आता ठरणार. आणि ही पहिली चिठ्ठी आहे तलवार. शंख. नाव सांगा तुमचं. वीणा कणेरी. कुठे राहता तुम्ही? ठाण्याला. ठाण्याला. किती वर्ष जे जे रुग्णालयात? 36 वर्ष झाली. नाव सांगा. वैशाली रणदिवे. कुठे राहता तुम्ही? मीरा रोड. तुम्हाला किती वर्ष झाली? मी इथे 5 वर्षापासून आहे. त्याच्या आधी मी सर्व्हिस केली 10 वर्ष नानावटीमध्ये. द्या. नाव सांगा तुमचं. सौ विशाखा सचिन गायकवाड. काय करता तुम्ही? स्टाफ नर्स. काय वेगळं सांगितलं मला. वा वा. आणि माझ्यासाठी हा वेगळ्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. कारण माझे वडील अनेक वर्ष जे जे रुग्णालयामध्ये नोकरी करत होते. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की 35 वर्ष माझी आई परिचारिका म्हणून सेवा करत होती.
त्यामुळे या परिचारिकांबद्दल मला विशेष आनंद यासाठी आहे की खरंच आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये या परिचारिकाचं काय स्ट्रगल असतो हा आम्ही लहानपणापासून बघितलेला आहे. तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर आता दुर्दैवाने हयात नाही पण मला माझ्या आईची आठवण आली. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. नाव सांगा तुमचं. मी सौ जुही जयवंत ताम्रदमन, राहायला विरार. नाव सांगा. मी सौ रेश्मा संदीप तांडेल, हां. राहायला कुलाबा. मी सौ सुवर्ण नरेंद्र संखे, विरारला राहते. विरार. हो. बरं. तुम्हाला किती वर्ष झाली जे मध्ये? 25 रनिंग आहे आता. नाव सांगा. नलिनी अरविंद दळवी. एखादं गाणं म्हणावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. एखादं म्हणा ना, 2 ओळी म्हणा, 2 ओळी कुठल्याही म्हणा. इथे काही कोणी गायिका किंवा असं नाहीये. तुम्ही पिडियाट्रिकला होता कधी? हो सर, मी पिडियाट्रिकचे इम्युनायझेशन डिपार्टमेंट. बघितलं, मला माहिती नसताना. मग त्या बाळांना झोपवताना काय म्हणतात ते म्हणा. म्हणा. चांदोबा चांदोबा भागलास का, अच्छा. लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी, चांदोबा चांदोबा भागलास का. वा 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 वा, धन्यवाद. चला टाळ्या वाजवून या सगळ्या जणींना शुभेच्छा देऊया. पहिल्या 7 जणींपैकी कोण पुढच्या खेळात दाखल होणार बघूया. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया या पहिल्या खेळासाठी. या पहिल्या खेळाला सुरुवात होते आहे. या खेळामध्ये हा चेंडू इथून टाकायचा, एक टप्पा पडून तो चेंडू उचलून ती मधली जी रिंग आहे त्या रिंगमध्ये जाणं आवश्यक आहे. प्रत्येकीला 3 संधी लक्षात ठेवा. आणि या 3 संधीमध्ये तुमच्या या पहिल्या खेळातल्या जितक्या जणींची गुणसंख्या जास्त होणार त्या 1 माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. बघूया काय होणार, यांच्यामधून कोण पुढच्या खेळात जात आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. जे रुग्णालय या ठिकाणी आजचा हा खेळ रंगतो आहे. नाव सांगा. मंजुश्री वंदे. काय करता आपण? मी परिचारिका म्हणून. किती वर्ष? 34 वर्ष झाले जे मध्ये मला. मग राहायला कुठे तुम्ही? वाशी, नवी मुंबई. वाशी. तिथून इथे येता. घरी कोण कोण आहे? मिस्टर, मी, माझा मुलगा आणि सून. सून पण आहे का? मग आता तुम्ही जाता तेव्हा सगळं गरम गरम करून ठेवते? नाही, ती जॉब करते त्यामुळे तुम्हाला जाऊन तिच्यासाठीच करावं लागतं. सूनबाई जर ऐकत असतील कार्यक्रम तर माझी या नवरात्र विशेष भागात प्रार्थना आहे, सासूबाई येतील तेव्हा कधीतरी गरम करून ठेवा. भांडी नाही, जेवण द्या. नाव सांगा. शीला संजय चौपाने. काय करता आपण? मी परिचारिका. परिचारिका आहे सर. नाव सांगा. रुचिता रोहिदास पाटील. काय करता आपण? परिचारिका. परिचारिका. किती वर्ष झाली? 13 वर्ष. 13 वर्ष. घरी कोण कोण आहे? मिस्टर, मुलगा आणि मी.
काय करतात मिस्टर? बेस्टमध्ये कंडक्टर आहेत. नाव सांगा. श्रीमती श्रावणी प्रशांत कदम, बरं, कुठे राहता तुम्ही? वरळी, वरळीला कुठे? जांभोरी मैदान. मैदानातच नाही, बीडीडीचा. बीडीडीचा उखाणा वगैरे काय घेणार? घे. द्या. पैठणीच्या पदरावरती असते मोराची नक्षी, पैठणीच्या पदरावरती असते मोराची नक्षी, प्रशांतचे नाव घेते आज होम मिनिस्टरच्या दिवशी. सौ अपर्णा अजय राणे, तुम्ही राहायला कुठे? नेरुळ. नेरुळला. बोला. मी सौ अर्चना तुषार उबाळे, बरं. चेंबूरला राहते. हा, घरी कोण कोण आहे? मी, मिस्टर, मुलगी आणि आई असते. काय करतात मिस्टर? ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. नाव सांगा. सौ नीलम चिंतामणी शिरतुडे, बरं, तुम्ही कुठे राहता? डोंबिवली. तुमच्या घरी कोण कोण आहे? मिस्टर आणि 2 मुलं. बरं, काय करतात मिस्टर? ब्रदर आहेत जे हॉस्पिटलमध्येच. पण तुम्ही दोघे इकडेच नोकरी करत होता? नाही, ट्रेनिंगला होतो, तुम्ही नंतर ट्रेनिंगला जॉबला होते. लागलो ते पण इकडे. ट्रेनिंगला होते. हो, आणि मग पुढे ते कुठे राहायचे? ते आम्ही हॉस्टेलवरच होतो, पण ते सिनियर आहेत माझे. अच्छा अच्छा, मग त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हां. हा, बापरे. मग तुम्ही हो म्हटलं? लगेच? नाही, काही दिवसांनी. मग आतापर्यंत जे जे संकट आलं ते दोघांनी मिळून एकत्र, जे जे सुख पाहिजे होतं ते ह्यांना मिळालं, जे जे आव्हान आलं त्या आव्हानाला दोघे मिळून सामोरे गेले, जे जे मनात योजिले ते झाले. त्यामुळे जे जे चांगलं आहे त्या चांगल्या गोष्टीला देवी मा तथास्तु म्हण ही मनापासून प्रार्थना. आणि या खेळात बघूया या सगळ्या जणींमधून कोण पुढे जाणार. प्रत्येकीला 3 संधी आहेत. 3 संधीमध्ये एक टप्पा टाकून तो चेंडू जर पार झाला, त्या रिंगमध्ये गेला, तर त्या माऊली पुढच्या घरात जाणार. किंबहुना सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची जास्त त्या एक माऊली पुढच्या खेळात जाणार. बघूया काय होणार या खेळात. एक, 2, 1. एक, 2, एक, 2, सर्वाधिक गुणसंख्या जास्ती त्या थेट पैठणीच्या खेळात जाणार आहे आपण म्हटलं होतं. आपण बघितलं पहिल्या टप्प्यावरती जो खेळ झाला त्यामध्ये 1 गुण करून दोघी समान आहेत. दुसऱ्या खेळामध्ये 3 जणी प्रत्येकी 2 गुणावर आहेत. या संपूर्ण खेळामध्ये सर्वाधिक गुणसंख्या 3 असल्यामुळे या थेट पैठणीच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. माझ्या पाठीमागे ज्या 3 माऊली उभ्या आहेत यांची प्रत्येकी गुणसंख्या आहे 2. आता या 3 जणींमधून कोण पैठणीच्या खेळात दाखल होणार ते आपण बघणार आहोत. 1,
ए 14 वर्ष हीच कामं करतोय. ए बरोबरी झालेली आहे. 2 त्याला आयसीयू डायरेक्ट आयसीयू. झी मराठीकडून ही भेट असते. सध्या कुठे सेवा देत आहात? वॉर्ड नंबर 40 इन्फेक्शियस पिडियाट्रिक. मी वॉर्ड 24ला आहे, ब्रेन सर्जरी होतात. तेव्हा या दोघींसाठी हा खेळ. इकडनं हा चेंडू आहे, हा इथून मारायचा. अशा पद्धतीने तो आतमध्ये गोळा व्हायला पाहिजे. दोघींना प्रत्येकी 10 चेंडू. या 10 चेंडूमध्ये या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या एक माऊली आजच्या भागाच्या विजेत्या ठरणार, ज्यांना मिळणार आहे एक 2 4 बादलीत जायला पाहिजे. उलटी करा, ती उलटी करा बॅग. हा. मला खरं सांगाव, घरची सगळी कामं ते करतात की नाही? बरं, प्रपोज केलंय कोणी? त्यांनी. सेम प्रोफेशन असलं तर करावंच लागेल ना थोडंफार. मी पण शिफ्ट ड्युटी करते, ते पण शिफ्ट ड्युटी आमचा करते. प्रॉब्लेम करण्याबद्दल नाही, पण ऐका ना, घरची कामं थोडीफार म्हणालात तुम्ही, थोडी आणि ते फार का करता? प्रश्न आमचा तो आहे, बाकी काही नाही. नाही, दोघे सेमच करतो. काय करता? ते नसेल तर मी करते, मी नसेल तर ते म्हणजे करतात. एकाने भात ठेवला तर दुसरा उतरवतो असं? नाही, मी जेवण केलं तर मग ते भांडी घासतील ना. माऊली, त्या बिचाऱ्यांना माझा नमस्कार सांगा. हे स्त्री शक्तीचं रूप झी मराठीकडून तुमच्यासाठी. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कदम वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. जे जे रुग्णालय या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशी ते पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा. ह्या जेजेच्या नर्सेस तिन्ही शिफ्ट मध्ये काम करत असतात. सगळ्यांना सहभागी होता आलं नाही. यांना हसताना खूप कमी वेळा बघतो, धावतानाच फक्त बघितलं जातं. आजच्या या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांना सहभागी होताना खूप आनंद